ओके. तर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया. पार्ट 3 इयत्ता 9वी. तर पार्ट 2 झालेले आपले आहेत. पार्ट 1 आणि पार्ट 2 त्यामध्ये टोटल आपले 8 चॅप्टर्स झालेले आहेत. तर आपण पार्ट 3 मध्ये आता पुढचे चॅप्टर्स कंटिन्यू करू. तर पहिला पॉइंट काय आहे बघा, परिचय शास्त्रज्ञांचा. यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला मार्क्स करून देणार आहेत बघा. जर्मन शास्त्रज्ञ कोण आहे? जस्टस वॉन लिबिग यांनी काय केलेलं आहे, साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला व त्याने काय केला, आरसा तयार केला आणि यालाच त्याने काय केलं, रजत काच परावर्तक असं नाव दिलेलं आहे. आता त्यानंतर आपण बघूया सपाट आरसा, ज्याला आपण प्लेन मिरर म्हणतो. प्लेन मिरर म्हणजे काय, तर बघा सर्वांनाच माहिती आहे की दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी आपण या आरशाचा वापर करतो. तर सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा काय असतो, लेप असतो. ओके. आणि परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागास संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपावर कशाचा लेप दिलेला असतो, तर लेड ऑक्साईड. ओके. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, तर ह्या पॉईंटवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न असा होता की प्रतिमांची संख्या तुम्हाला काढायची होती. त्यामध्ये तुम्हाला आयोगाने ए ची व्हॅल्यू दिलेली होती. आता ए ची व्हॅल्यू सपोज 120 डिग्रीमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये कसं फाइंड आउट करणार, 360 डिवायडेड बाय 120 मायनस 1. आता इथे भाग तुम्ही घालवू शकता. ओके. म्हणजे किती येणार, 3 - 1 2. म्हणजे प्रतिमांची टोटल किती येणार संख्या, तर 2. अशा पद्धतीने आयोग यावर प्रश्न विचारलेला आहे मागील परीक्षेत. त्यामुळे हा स्टेट बोर्डमधून पॉईंट कव्हर होतो. लक्षात ठेवा, 360 बाय ए मायनस 1. ए म्हणजे काय, त्या आरशांमधील काय असतो, कोन असतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट बघा, अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा म्हणजे काय, म्हणजे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. याच्या फक्त डेफिनेशन्स इथे दिलेले आहेत, पण डेफिनेशन्स तुम्हाला परीक्षेत विचारणार नाही. तरी पण तुम्ही डेफिनेशन रीड करा. काय दिलेलं आहे, कॉन्केव्ह मिरर म्हणजे काय, जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा असे म्हणतात. म्हणजे काय, कॉन्केव्ह मिरर. ओके. आणि बहिर्गोल आरसा, ज्याला आपण कॉन्व्हेक्स मिरर म्हणतो, जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजेच बहिर्वक्र भाग हा चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा असे म्हणतात. ही फक्त सिंपल डेफिनेशन दिलेली आहे. हे आपल्याला परीक्षेसाठी म्हणजे विचारणार नाही. मी तुम्हाला सांगितले ह्या पॉईंट ह्या पेजवर हा शास्त्रज्ञ लक्षात ठेवा, जोड्या लावायला विचारू शकतात. त्यानंतर ही प्रतिमांची संख्या, हे एक पॉईंट लक्षात ठेवा. चला आता आपण गोलीय आरसा जो आहे त्याच्या संबंधी संज्ञा पाहूया. यावर काही प्रश्न अजून आलेला नाही, पण आपल्याला माहित पाहिजे. डिटेल जर प्रश्न पुढे जर भविष्यात आला तर हा प्रश्न चुकायला नको. आता गोलीय आरशासंबंधी ज्या संज्ञा दिलेल्या आहेत, तर ह्या डायग्रामवरून ह्या क्लिअर होतात. मी सांगेल तुम्हाला. तर हा आहे गोलीय आरसा. ओके. हा गोलीय आरसा आहे. आता पहिला आहे पोल, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, ध्रुव. ओके. बघा, आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदू आरशाचा ध्रुव असे म्हणतात. हा आहे आरसा, तुम्हाला दिसत असेल. ओके. तर इथपर्यंत हा काय आहे, आरसा. ओके. तर ह्या आरशाच्या जो मध्य आहे बघा, कुठला मध्यबिंदू, तर काय आहे तो, पी आहे. ओके. एक मिनिट, हा पी आहे. तर याला आपण आरशाचा ध्रुव असे म्हणतो. ओके. फक्त एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता केंद्र. वक्रता केंद्र कशाला म्हणतात, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास आपण वक्रता केंद्र असे म्हणतो. ओके. आणि हा वक्रता केंद्र सी या बिंदूने दर्शवतात. बघा आकृतीमध्ये सी, तर याला आपण वक्रता केंद्र असे म्हणतो. ओके. चला नेक्स्ट आहे रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, वक्रता त्रिज्या. आता वक्रता त्रिज्या म्हणजे काय बघा, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात. आता तुम्हाला त्रिज्या तर माहित असेल. ओके. सर्कल माहित, आपण तुम्हाला सर्कल माहिती आहे, बेसिक तुम्ही मॅथ्स मध्ये शिकलेला आहात. त्यामध्ये डायमीटर म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर या आकृतीमध्ये बघा सीपी व सीए. बघा हा सीपी आहे. ओके. आणि हा सी आहे. तर ह्या आहेत वक्रता त्रिज्या. ओके. फक्त संज्ञा समजून घ्या. चला त्यानंतर प्रिन्सिपल ऍक्सिस, ज्याला आपण मुख्य अक्ष म्हणतो. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय, आरशाचा ध्रुव म्हणजे काय, पी, आणि वक्रता केंद्र म्हणजे काय, सी, यातून जाणाऱ्या सरळ रेषेस म्हणजे या सी आणि पी मधून जाणाऱ्या
सरळ रेषेस याला आपण मुख्य अक्ष असे म्हणतो, ज्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे काय ना, PM हा आरशाचा मुख्य अक्ष आहे. PM. ओके, समजलं. चला नेक्स्ट, मुख्य नाभी म्हणजे प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय बघा, अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत म्हणजे कुठला F या ठिकाणी मिळतात. तर या बिंदूला त्या अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. तर बघा इथे आहे F. ओके, या बिंदूला जे मिळतात त्याला आपण म्हणतो मुख्य नाभी. समजलं. तर पुढे बघा काय दिलेलं आहे, बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर आरशामागील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे भासतात. या बिंदूला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. इथे डेफिनेशन दिलेले आहेत अंतर्गोल आरशाचे आणि बहिर्गोल आरशाचे मुख्य नाभी म्हणजे काय ते तुम्हाला मी डायग्राम मध्ये पण दाखवलेले आहे. आणि नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे फोकल लेंथ, ज्याला आपण नाभीय अंतर असे म्हणतो. नाभीय अंतर म्हणजे काय, आरशाचा ध्रुव म्हणजे का कुठला सांगा, तर P याने दर्शवलेला आहे तो ध्रुव आहे, आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर म्हणतात, जो की स्मॉल f ने दर्शवितात. ओके, स्मॉल f ने, मुख्य नाभी कॅपिटल F ने, तर नाभीय अंतर फोकल लेंथ ही स्मॉल f ने दर्शवतात. हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचा पॉईंट हा आहे की नाभीय अंतर, ओके, नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. ओके, वक्रता त्रिज्येच्या निम्मे हे काय असतं, नाभीय अंतर. ओके, तर हे पॉईंट लक्षात असू द्या. तर हा पॉईंट तुम्हाला पुढे एक्झाम्पल सोडवताना लागणार आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. तर या सर्व आहेत संज्ञा गोलीय आरशासंबंधी. ओके, चला आपण नेक्स्ट आता बघूया जे नियम आहेत. ओके, परावर्तित ह्याचे नियम आहेत लॉ ऑफ रिफ्लेक्शनचे. तर हे नियम देखील परीक्षेला विचारलेले आहेत. 3 नियम तुम्हाला पाठ पाहिजेत. स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे आणि डायग्राम पण दिलेले आहेत, त्या डायग्राम्स पण तुम्ही पहा. बघा पहिला नियम काय आहे, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हा कशातून जातो, मुख्य नाभीतून जातो. बघा हा आहे आपाती किरण आणि हा आहे परावर्तित किरण, हा मुख्य नाभीतून जातो. समजलं. दुसरं आहे, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर असतो. बघा हा मुख्य नाभीतून जातो आणि हा मुख्य अक्षाला काय असणार आहे, समांतर असणार. समजलं. आणि थर्ड नियम आहे, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण देखील त्याच मार्गाने काय होतो, परत जातो. तर हा आहे थर्ड लॉ. समजलं. तर हे पहिले दोन लॉ तर विचारलेले आहेत, थर्ड पण तुम्हाला माहित पाहिजे. भविष्यात परत प्रश्न रिपीट होईल, हे लक्षात असू द्या. चला आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगणार आहे, यावर काही प्रश्न अजूनपर्यंत आलेला नाही, पण भविष्यात आला तर चुकवायचा नाही, कारण स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे. अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या ज्या विविध प्रतिमा आहेत त्या तुम्हाला माहित पाहिजे. ते वस्तूचे स्थान, त्या प्रतिमेचे स्थान जर कुठे असेल, आयोग तुम्हाला वस्तूचे स्थान आणि प्रतिमेचे स्थान देईल आणि प्रतिमेचे स्वरूप हे तुम्हाला आयोग विचारेल. ओके, किंवा प्रतिमेचा आकार काही विचारणार नाही, पण प्रतिमेचे स्वरूप तुम्हाला माहित पाहिजे. त्यातला मी तुम्हाला एक MCQ देते बघा. जर वस्तूचे स्थान आणि प्रतिमेचे स्थान, बघा जर ध्रुव आणि नाभीमध्ये वस्तूचे स्थान असेल तर प्रतिमेचे स्थान कुठे होणार आहे, आरशाच्या मागे, आणि तेव्हा प्रतिमेचे स्वरूप हे आभासी आणि सुलटे असणार आहे. तर हा पॉईंट खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, कारण पुढचं जे आहे वस्तूचे स्थान आणि प्रतिमेचे स्थान हे जे 2 ते 6 पर्यंत जे दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्या, आणि हे 2 ते 6 पर्यंत दिलेले जे वस्तूचे आणि प्रतिमेचे जे स्थान आहेत त्यांचे प्रतिमेचे जे स्वरूप आहे ते सेम आहे, तर ते काय आहे, वास्तव आणि उलट. ओके, फक्त एकच असं आहे आभासी आणि सुलट, त्याचं काय आहे हे लक्षात ठेवा, वस्तूचे स्थान आणि प्रतिमेचे स्थान. याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आतापर्यंत तरी काही प्रश्न विचारलेले नाहीत, भविष्यात येऊ शकतो. ओके, आणि प्रतिमेचा आकार तुम्ही वाचून घेणार असला तर घेऊ शकता, अदरवाईज हे तरी लक्षात असू द्या. चला नेक्स्ट बघा. हा आता मी तुम्हाला महत्वाचे फक्त पॉइंट्स देणार आहे. त्यामध्ये बघा महत्वाचं एक आहे, अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असे म्हणतात. हा पॉइंट लक्षात घ्या, कारण मुख्य अक्षाला समांतर असणारी किरण परावर्तनानंतर एका बिंदूपाशी अभिसारित ते होतात. ओके, अंतर्वक्र आरशामध्ये वस्तूच्या आरशापासूनच्या स्थानानुसार मूळ वस्तूपेक्षा मोठी किंवा लहान प्रतिमा तयार होते. तेवढं लक्षात ठेवा. जो कॉन्केव्ह मिरर आहे त्याला आपण अभिसारी आरसा असे म्हणतो. ओके, चला
नेक्स्ट हा पुढे बघा, मुख्य अक्षाला समांतर किरण बहिर्गोल आरशावरून परावर्तित झाल्यानंतर अपसारित होत असल्याने त्या आरशाला अपसारी आरसा असे म्हणतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यावर काही प्रश्न येणार नाही. ओके. तर इथे एक प्रश्न विचारलेला आहे बघा तुम्हाला, गोलीय आरसा अंतर्गोल आहे की बहिर्गोल आहे हे तुम्ही कसे ओळखाल? तर हे तुम्ही काय करा, वाचून घ्या. फक्त एक मी तुम्हाला सांगते, जो दाढी करण्यासाठी विशेष वापरायचा आरसा असतो तो अंतर्गोल असतो, हे महत्वाचं आहे. हा MCQ आहे. ओके, चला नेक्स्ट, मोटर व मोटारसायकलीचा जो आरसा असतो तो बहिर्गोल असतो. हा एक MCQ आहे, लक्षात ठेवा, कारण हे असे स्टेटमेंट स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. समजलं? चला नेक्स्ट बघा, आता अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा याचे गुणधर्म आणि उपयोग आपण आता पाहूया. कारण हे गुणधर्म आणि उपयोगावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत, भविष्यात परत येऊ शकतील, त्यामुळे आपण करू, सर्व स्टेट बोर्ड मधील तरी करायचं आहे. तर हा आहे अंतर्गोल आरसा आणि हा बहिर्गोल आहे. आता अंतर्गोल आरशाचे गुणधर्म आणि त्याचे उपयोग आपण पाहूया. बघा, काय काय आहेत गुणधर्म आणि उपयोग. तर जो दातांचा दवाखाना आहे, ओके, त्यामध्ये या अंतर्गोल आरशाचा उपयोग होतो, हे फक्त बेसिक लक्षात ठेवा. त्यानंतर बॅटरी व वाहनांचे जे हेडलाईट्स असतात, ओके, तुम्हाला माहित असेल बॅटरी आणि वाहनांचे हेडलाईट्स याच्यामध्ये देखील अंतर्गोल आरशाचा उपयोग होतो. त्यानंतर फ्लड लाईट्स आहेत, फ्लड लाईट्स मध्ये देखील अंतर्गोल आरशाचा उपयोग होतो. विविध सौर उपकरणे असतील, यामध्ये देखील अंतर्वक्र आरशाचा उपयोग होतो. तर ह्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या, कुठे कुठे अंतर्वक्र आरशाचा उपयोग होतो. त्यानंतर बहिर्गोल आरसा, त्याचे उपयोग आपण बघूया. गाड्यांवर जे उजव्या व डाव्या बाजूला जे आरशा असतात तर ते बहिर्वक्र असतात. तर हा पॉईंट खूप महत्वाचा आहे, इथं कन्फ्युजन जायचं नाही. वाहनांचे जे हेडलाईट्स आहेत ते अंतर्गोल आरशाचे असतात, समजलं. आणि गाड्यांवर उजवी आणि डाव्या बाजूला जे आरशे असतात, ओके, तर ते असतात बहिर्वक्र, लक्षात आलं. त्यानंतर मोठे बहिर्वक्र आरसे हे गेटवर किंवा चौकात देखील बसवलेले असतात, तुम्ही पाहिलेला असाल, समजलं. जे गेटवर जे बसवलेले असतात बघा आरसे, तर ते कुठले असतात, बहिर्वक्र असतात, समजलं. तर हे लक्षात ठेवा, MCQ साठी खूप महत्वाचे आहेत पॉइंट्स. चला आता यामध्ये तुम्हाला नेक्स्ट मी MCQ देणार आहे, ते पण ह्याला विचारतात, एक्झाम्पल्स वगैरे जर आलेत मिररवर तर त्यामध्ये हे माहित पाहिजे, कार्टेशियन जे चिन्ह आहेत साइन, तर ते माहित पाहिजे. बघा, हा आहे आरसा, ओके, या आरशाची ही डावी बाजू आहे, डावीकडील अंतर आणि उजवी, समजलं. आता लक्षात घ्या, कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार आरशाचा ध्रुव हा आरंभ बिंदू मानतात, समजलं. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा एक अक्ष घेतात. चिन्ह संकेत पुढील प्रमाणे आहेत. आता लक्षात घ्या, हे 5 पॉइंट महत्वाचे आहेत. वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात, ओके. आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे ही धन मानतात. बघा, इकडची सर्व अंतरे काय आहेत, धन आहेत, पॉझिटिव्ह आहेत. तर डावीकडे मोजलेली अंतरे ही काय आहेत, ऋण आहेत, ओके, ही आहेत डावीकडची, समजलं. त्यानंतर मुख्य अक्षाला लंब व वरच्या दिशेने मोजलेली अंतरे ही धन असतात, म्हणजे वर, समजलं, ही वर, ही काय आहे, पॉझिटिव्ह. आणि मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ही कशी असतात, ऋण असतात, म्हणजे ही खालच्या दिशेची, ओके, ही निगेटिव्ह आहे. त्यानंतर हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, 5 नंबरचा, अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर, ओके, हे काय असतं, ऋण असतं, समजलं. तर हा MCQ आहे, किंवा तुम्ही एक्झाम्पल ज्यावेळी सोडवाल तेव्हा हे लागणार आहे. आणि बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर हे काय असतं, धन असतं, पॉझिटिव्ह असतं, समजलं. अंतर्वक्र आरसा म्हणजे कुठला, कॉन्केव्ह मिरर, लक्षात ठेवा, कॉन्केव्ह मिरर. आणि बहिर्वक्र म्हणजे कुठला आहे, कॉन्व्हेक्स, समजलं. कॉन्केव्ह मिररचं नाभीय अंतर ऋण असतं आणि कॉन्व्हेक्स मिररचं नाभीय अंतर हे धन असतं, म्हणजे काय, पॉझिटिव्ह असतं. तर इतकी गोष्ट लक्षात तुम्ही ठेवा. चला नेक्स्ट बघा, आता आरशाचे सूत्र, याच्यावर देखील बरेच प्रश्न विचारलेले आहेत, ओके. आरशाचे सूत्रमध्ये ज्या संज्ञा आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे, तर हे महत्वाचं आहे. 1/v + 1/u = 1/f. आता v, u आणि f हे काय आहेत,
वस्तूचे अंतर, ज्याला आपण U ने डिनोट करतो, हे आहे वस्तूचे अंतर. समजलं? आणि V म्हणजे काय? प्रतिमेचे अंतर. ओके. आणि F म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय सांगा बरं? F म्हणजे काय? नाभीय अंतर. काय म्हणतात? नाभीय अंतर. आणि यांच्यामधील जो संबंध आहे त्याला म्हणतात आरशाचे सूत्र, मिरर फॉर्म्युला. 1/V + 1/U = 1/F हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. आणि हे सूत्र सर्व परिस्थितीत, सर्व गोलीय आरशांना वस्तूच्या सर्व स्थानांकरिता काय आहे? उपयुक्त आहे. समजलं? चला, मॅग्निफिकेशन ड्यू टू स्फेरिकल मिरर्स, गोलीय आरशामुळे होणारे विशालन, ज्याला आपण कॅपिटल M ने डिनोट करतो. गोलीय आरशामुळे होणारे विशालन प्रतिमेच्या उंचीचे म्हणजे H2, वस्तूच्या उंचीशी H1. बघा, प्रतिमाची उंची घेतली तर त्याला आपण H2 ने डिनोट करायचं, वस्तूची उंची घेतली तर त्याला H1 ने डिनोट करा. ओके. त्याद्वारे वस्तूच्या आकाराच्या मानाने संबंधित प्रतिमा किती प्रमाणात मोठी झाली हे दिले जाते. विशालन म्हणजे काय? मॅग्निफिकेशन, ज्याला आपण M ने डिनोट करणार आहे. प्रतिमेची उंची डिवायडेड बाय वस्तूची उंची. प्रतिमेची उंची म्हणजे काय? H2 डिवायडेड बाय H1. यावरून हे सिद्ध होते M = आता प्रतिमेची उंची, ओके, आपण इथं पाहिलेलं आहे मिरर फॉर्म्युलामध्ये. प्रतिमेच्या अंतरला आपण काय म्हणतो? V ने डिनोट करतो, म्हणून इथे V घेतलेला आहे. समजलं? वस्तूची काय येणार आहे? अंतर U येणार आहे. म्हणजे M = -V/U. हे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, वस्तू नेहमी मुख्य अक्षाच्या वर ठेवली जात असल्याने वस्तूची उंची ही धन मानली जाते. हे तुम्हाला माहिती आहे, आपण वर पाहिलेलं आहे. प्रतिमा आभासी असल्याने उंची धन घेतात, परंतु वास्तव प्रतिमेकरिता ती ऋण घेतली जाते. समजलं? चिन्ह संकेतानुसार वस्तू ही आरशाच्या डावीकडे ठेवली जाते, त्यामुळे वस्तूचे अंतर हे ऋण घेतले जाते. समजलं? मायनस चिन्ह वगैरे काय येते ते, हे सर्व महत्वाचं आहे. चला, आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जे सॉल्ड एक्झाम्पल आपण म्हणतो बुकमध्ये सोडवून दिलेलं. तर ह्या टाईपचे एक्झाम्पल्स परीक्षेला येऊ शकतात, तर आणखी देखील आलेले नाहीत. ओके. तर भविष्यात प्रश्न हे येऊ शकतात, त्यामुळे हे स्टेट बोर्डमधील तरी तुम्ही सर्व एक्झाम्पल्स हे करायचे आहे. काय दिलेलं आहे बघा, राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या आंतरवक्र आरशाचे, हे लक्षात ठेवा काय आहे, कुठला आरसा आहे हा? कॉन्केव्ह मिरर. एक मिनिट. कॉन्केव्ह मिरर लक्षात ठेवा. याच्या साह्याने आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेली वस्तूची 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा मिळवायची आहे. तर तिने पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवावा आणि तिने मिळवलेल्या प्रतिमेचे स्वरूप आणि वस्तूचा आकार काय असेल हे देखील तुम्हाला सांगायचा आहे. बघा, नाभीय अंतर -10 सेंटीमीटर घेतलेलं आहे, कारण आंतरवक्र आरशाचं नाभीय अंतर हे निगेटिव्ह असतं, ऋण असतं. आपण वर पाहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पल सोडवताना या गोष्टी लागणार आहेत. त्यामुळे F काय येणार आहे? -10 सेंटीमीटर. समजलं? त्यानंतर U ला आपण काय म्हणतो सांगा बरं? वस्तू कशाचं सांगा? U म्हणजे काय? इथे दिलेलं आहे वस्तूचे अंतर. समजलं? तर ते किती दिलेलं आहे बघा, आरशापासून 30 सेंटीमीटर, -30 सेंटीमीटर दिलेलं आहे. वस्तूचे अंतर इकडे असल्यामुळे आपण काय घेतो? ते ऋण घेतो. समजलं? त्यानंतर प्रतिमेची उंची दिलेली आहे, ती आहे 5 सेंटीमीटर, ती घेतली आपण H2 -5 सेंटीमीटर. प्रतिमेचे अंतर आपल्याला काढायचे आणि वस्तूची उंची देखील काढायची आहे. तर या दोन गोष्टी काढायच्या आहेत. तर पहिला आपण काय करूया? मिरर फॉर्म्युला यूज करूया. मिरर फॉर्म्युलानुसार बघा, U आहे, आपल्याकडे F आहे. ओके. त्यानुसार पहिला V काढून घ्यायचा. ओके. V काढल्यानंतर मग आपण मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला वापरायचा. H2/H1 = -V/U. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि वस्तूची उंची फाइंड आउट करायची. ती किती येणार आहे? 10 सेंटीमीटर. आता प्रतिमा ही वास्तव व वस्तूपेक्षा लहान असेल. आरशापासून पडद्याचे अंतर हे 15 सेंटीमीटर असावे, म्हणून राजश्रीला पडदा हा आरशापासून 15 सेंटीमीटर अंतरावर ठेवावा लागेल. समजलं? तर अशा टाईप मध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेत येऊ शकतील, तर ते हे तुम्ही करायचं आहे. समजलं? तर इथे आपला हा मिररचा हा चॅप्टर आपला संपतो. ओके. चला, लाईट अँड मिरर. त्यानंतर नेक्स्ट आपण आता साऊंड टॉपिक बघूया. हा साऊंड टॉपिक देखील खूप महत्वाचा आहे. प्रत्येक वर्षी यावरती प्रश्न येतातच. प्रत्येक स्टेट बोर्डमध्ये हा साऊंड टॉपिक हा इन्क्लूड आहे. समजलं? तर सोपा हे टॉपिक.
परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचा आहे, त्यामुळे हा स्किप करायचा नाही. चला, ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे, हे सर्वांना माहीत आहे. आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते. ओके, हे खूप महत्वाचं आहे. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हा MCQ आहे, खूपदा विचारलेला आहे. ओके, ध्वनी तरंगामुळे माध्यमात संपिंडन ज्याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो, म्हणजे अधिक घनतेचे क्षेत्र असतं, आणि विरलन म्हणजे रेअरफॅक्शन, कमी घनतेचे क्षेत्र, यांची काय होते, शृंखला निर्माण होते. माध्यमांच्या कणांचे दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होतं, म्हणून आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ज असे म्हणतो, म्हणजेच काय, अनुतरंग. या उलट पाण्यात खडा टाकल्याने निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण हे वर खाली दोलन करतात, आणि हे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेच्या लंबवत असतात, परपेंडिक्युलर असतात, म्हणून याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. तर ध्वनी हे काय आहेत, तर लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत, हे लक्षात घ्या. हा देखील प्रश्न आलेला आहे, अनुतरंग आहेत. ओके, चला, आता ध्वनी बाबतीत काही संज्ञा आहेत. वेवलेंथ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, अँप्लिट्यूड म्हणजे काय. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, याच्यावर देखील MCQ आलेले आहेत. तर आपण आता हे 1 बाय 1 पाहूया. ओके ओके ध्वनी तरंगाची जी तरंग लांबी आहे, ज्याला आपण वेवलेंथ म्हणतो, ती लॅम्बडा या ग्रीक अक्षराने दर्शवितात, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर वारंवारता ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, त्याला न्यू, हे लक्षात ठेवा, या ग्रीक अक्षराने आपण दर्शवतो. तसेच आयाम ज्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो, तो ए ने आपण दर्शवला जातो, कॅपिटल ए ने. माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणाऱ्या कालावधीस आपण पिरियड असे म्हणतो, ज्याला आपण तरंग काल म्हणतो, आणि तो टी या अक्षराने दर्शवतात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर वारंवारतेच्या मूल्यावरून ध्वनीचे स्वरमान ज्याला आपण पिच म्हणतो, म्हणजेच काय, उच्च नीचता ठरते. तर आयामाचे मूल्य ही ध्वनीची महत्ता म्हणजे तीव्रता ठरवते. तर हे फक्त लक्षात घ्या, संज्ञा वेवलेंथना आपण कशाने डिनोट करतो, लॅम्बडा, फ्रिक्वेन्सीने कशाने, न्यूने, अँप्लिट्यूड ए, पिरियड कॅपिटल टी. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, बेसिक आहे. त्यानंतर वेग, याचा फॉर्म्युले सर्व माहित पाहिजे फिजिक्समध्ये, कारण फॉर्म्युल्यावर म्हणजे बरेच प्रश्न हे एक्झाम्पल बेस येतात फिजिक्सला, समजलं. त्यामुळं सर्व तुम्हाला माहित पाहिजे. चला, तरंगावरील संपीडन किंवा विरलन सारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे त्या ध्वनीचा वेग होय. वेग म्हणजे काय, अंतर डिवायडेड बाय काल, हे लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला. त्यानंतर ध्वनी तरंगाचा कुठलाही बिंदू टी या काळात लॅम्बडा एवढे अंतर पार करतो, म्हणून ध्वनीचा वेग हा पुढील प्रमाणे, तरंग लांबी डिवायडेड बाय तरंग काल. तर हा देखील फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा, याच्यावर प्रॉब्लेम आहेत. तरंग लांबी म्हणजे काय, लॅम्बडा, तरंग काल म्हणजे काय, टी. ओके, आणि 1/t म्हणजेच काय, न्यू, हे लक्षात असू द्या, इथे दिलेलं आहे. म्हणून v = न्यू लॅम्बडा. तर हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, समजलं. आणि 1/t म्हणजे काय, न्यू, तरंग काल, समजलं. चला, तरी बेसिक गोष्ट माहित पाहिजे. त्यानंतर ध्वनीचा वेग म्हणजे काय, हा आपण फॉर्म्युला लक्षात ठेवा, वारंवारता मल्टिप्लाय तरंग लांबी, समजलं. सारख्याच भौतिक स्थितीत असलेल्या माध्यमातील ध्वनीचा वेग हा सर्व वारंवारताकरिता जवळपास हा सारखाच असतो. आता हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे पुढील. स्थायू माध्यमापासून वायू माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग हा काय होतो, कमी कमी होत जातो. हा MCQ आहे, म्हणजे सर्वाधिक जास्त वेग हा स्थायू मध्ये असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर वायू, आणि मग गॅसेस, समजलं. द्रव आणि मग वायू, समजलं. स्थायू बघा, त्यानंतर द्रव, आणि मग वायू, असा हा क्रम आहे, समजलं. त्यानंतर जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग देखील वाढतो, समजलं. म्हणजे तापमान बरोबर हे डायरेक्ट प्रपोर्शनल आहे, ध्वनीचा वेग, म्हणजे तापमान वाढलं की ध्वनीचा वेग देखील वाढतो. तर हे पॉइंट लक्षात ठेवा, कारण स्टेटमेंटमध्ये हे वाक्य जसेच्या तसे विचारतात, हे स्टेट बोर्डमधून कव्हर होतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ जो आहे बोरेली व विवियानी यांनी काय केलेले, 1660 मध्ये ध्वनीची हवेतील गती मोजलेली आहे. दूर असलेल्या बंदुकीतून गोळी सुटताना निघालेला प्रकाश व आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या वेळावरून त्यांनी मोजलेली गती 350 मीटर प्रति सेकंद
आजच्या स्वीकृत मूल्याच्या 346 मीटर प्रति सेकंद ही खूपच जवळ आहे. फक्त बेसिक रीड करून ठेवा, याच्यावर काय MCQ येणार नाही. पण हे 2 स्टेटमेंट जे दिलेले आहेत तर हे महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. चला, तर हा चार्ट पण लक्षात ठेवा. आता बघा, विविध माध्यमात 25 डिग्री सेल्सिअस तापमानाला हा ध्वनीचा वेग आहे. स्थायूमध्ये, मग द्रव आणि मग वायू. हे पदार्थ दिलेले आहेत सर्व आणि हा वेग दिलेला आहे. समजलं? आता स्थायूमध्ये बघा, सर्वाधिक जास्त जर तुम्ही पाहिलात तर 6040 ओके निकेलचा आहे. समजलं? ॲल्युमिनियम, निकेल, स्टील, लोखंड, पितळ आणि काच या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर द्रवमध्ये समुद्राचे पाणी आहे सर्वाधिक जास्त बघा. शुद्ध पाणी, इथॅनॉल, मिथॅनॉल. ओके. वायूमध्ये हायड्रोजनचा सर्वाधिक आहे. ओके, लक्षात ठेवा. हेलियम, हवा, ऑक्सिजन आणि सल्फर डाय ऑक्साईड. सर्वात कमी कशाचा आहे? सल्फर डाय ऑक्साईड. तर हे MCQ आहेत. हे तुम्ही निरीक्षण करायचं आहे. भविष्यात कसाही प्रश्न आयोग विचारला तरी हा चुकायला नको. चला, आता नेक्स्ट, हा जे नेक्स्ट पेज आहे तर हे खूप महत्वाचं आहे बघा. ध्वनीचा वायूमधील वेग. ओके, त्यामध्ये हे जे दिलेलं आहे तर याच्यावर MCQ ऑलरेडी येऊन गेलेले आहेत, भविष्यात येऊ शकतात. त्यामुळे हे पेज महत्वाचं आहे बघा. वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग हा वायूच्या भौतिक स्थितींवर अवलंबून असतो. भौतिक स्थिती म्हणजे काय? यामध्ये वायूचं तापमान आलं, घनता आणि रेणुभार या 3 गोष्टीवर हे अवलंबून आहे. आता तापमानासोबत कसं रिलेशन आहे बघा. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो. समजलं? म्हणजे V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T. T म्हणजे काय? टेम्परेचर. म्हणजे तापमान जर चौपट केल्यास ध्वनीची गती काय होते? दुप्पट होते. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आहे तसेच. त्यानंतर घनता, ज्याला आपण डेन्सिटी म्हणतो. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजेच घनता चौपट झाल्यास ध्वनीची जी गती आहे ती काय होते? अर्धी होते. तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. ही बघा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 बाय स्क्वेअर रूट ऑफ रो. त्यानंतर रेणुभार, ज्याला आपण मॉलिक्युलर वेट म्हणतो, M ने दर्शवतो. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे सेम जे डेन्सिटी बाबतीत आहे रिलेशन, तेच रेणुभार मॉलिक्युलर वेटच्या बाबतीत सुद्धा रिलेशन आहे. फक्त तापमानाच्या बाबतीत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. समजलं? तर ही गोष्ट लक्षात असू द्या. आता इथं विचार करा म्हटलेला एक एक्झाम्पल दिलेला आहे बघा. ऑक्सिजन वायूचा रेणुभार जो आहे तो 32 आहे, हायड्रोजनचा 2 असतो. यावरून सिद्ध करा की समान भौतिक स्थितीत ध्वनीचा वेग हा हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनपेक्षा चौपट असेल. ओके. एका स्थिर तापमानावर ध्वनीचा वेग हा वायूच्या दाबावर अवलंबून नसतो. तर हे खूप महत्वाचे आहे. तापमान, घनता आणि रेणुभार. ओके, कसं रिलेशन आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. समजलं? चला, याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकेल किंवा डायरेक्ट स्टेटमेंट पण देतील. ओके, चला नेक्स्ट बघा. आता याच्यावर बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत साऊंड या टॉपिकवर. खूपदा रिपीट पण झालेले आहेत आणि सिंपल आहेत बघा. श्राव्य, अवश्राव्य आणि श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय? ज्याला आपण इन्फ्रासॉनिक, ऑडिबल आणि अल्ट्रासॉनिक साऊंड म्हणजे काय? तर याच्या रेंज दिलेल्या आहेत. तर त्या रेंज महत्वाच्या आहेत, त्याचे एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत बघा. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची जी क्षमता आहे किंवा मर्यादा आहे ती 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज आहे. म्हणजे या वारंवारतेमधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो. म्हणून या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात. समजलं? म्हणजे काय? ऑडिबल जी रेंज आहे ती 20 to 20K हर्ट्ज. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मानवी कान 20 हर्ट्ज पेक्षा कमी व 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. येस, बरोबर आहे. ती रेंज दिलेली फक्त लक्षात ठेवा. 20 हर्ट्ज पेक्षा कमी ध्वनी जर असेल तर त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात. म्हणजे लेस दॅन 20 हर्ट्ज. त्याला म्हणतो आपण इन्फ्रासोनिक. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा. दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी असेल, भूकंप असेल, होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारतेचा म्हणजे अवश्राव्य ध्वनी असतो. समजलं? तर याचे एक्झाम्पल दिले लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे 20,000 हर्ट्ज पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला आपण श्राव्यातीत ध्वनी म्हणतो. म्हणजे काय? अल्ट्रासाऊंड. समजलं? ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्ज याला म्हणतो आपण अल्ट्रा. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे MCQ बघा, तुम्हाला सांगते मी.
कुत्रा असेल, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे जे प्राणी आहेत त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे मानवाला अवश्राव्य असलेले ध्वनी ऐकू शकतात. या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते, जे आपल्याला लागू शकत नाही. आता इथे दिलेलं आहे 5 वर्षाखालील लहान मुले असतील, काही प्राणी असतील, कीटक असतील, ते 25,000 हर्ट्झ पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. आणि डॉल्फिन, वटवाघुळे, उंदीर हे प्राणी आहेत ते श्राव्यातीत ध्वनी निर्माण करू शकतात. म्हणजे कुठले? अल्ट्रासॉनिक. समजलं? तर स्टेट बोर्डमध्ये जे दिलेलं आहे ते पहिला लक्षात ठेवा आणि मग तुम्ही बाकी गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. ओके. बेसिक प्रश्न आहेत जे कव्हर होतात आयोगाचे आणि आयोग पहिला स्टेट बोर्ड रेफर करतो आणि मग बाकीचे रेफरन्स बुक. तुम्हाला हे म्हणजे इथून सुद्धा प्रश्न कव्हर होतात काही, त्यामुळं हे पहिला परफेक्ट लक्षात ठेवायचा. आता अल्ट्रासॉनिक जे अल्ट्रासाऊंडचे जे ध्वनीचे उपयोग आहेत तर ते आपण बघूया, कारण याच्यावर पण प्रश्न येतात, हे महत्वाचं आहे. तर याचे उपयोग दिलेले स्टेट बोर्डमध्ये बघा. एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क करायचा असेल तर आपण ह्या साऊंडचा उपयोग करतो. कुठला? अल्ट्रासाऊंड. त्यानंतर प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यास या ध्वनीचा उपयोग होतो. दुधासारखे जे द्रव आहे ते अधिक काळ आपल्याला टिकवून ठेवायचं असेल, त्यातले जीवाणू मारून टाकण्यासाठी या श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो. त्यानंतर हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान, ज्याला आपण इकोकार्डिओग्राफी म्हणतो, श्राव्यातीत ध्वनी तरंगावर आधारित आहे, ज्याला आपण सोनोग्राफी तंत्रज्ञान म्हणतो. तसेच मानवी शरीरातील अंतर्गत अवयवांच्या ज्या प्रतिमा आपल्याला जर मिळवायच्या असेल तर तिथे देखील अल्ट्रा साऊंड आपण यूज करू शकतो. तसेच या ध्वनीचा उपयोग आपण कारखान्यामध्ये देखील करू शकतो. समजलं? ज्या ठिकाणी हात पोचणे शक्य नाही अशा यंत्राच्या भागाची स्वच्छता करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. हा पॉईंट नवीन आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, धातूच्या ठोकळ्यातील जे तडे असतील किंवा भेगा असतील ते शोधण्यासाठी देखील या ध्वनीचा उपयोग होतो. समजलं? तर हे स्टेट बोर्डमध्ये दिलेले तुम्ही फक्त पहिला लक्षात ठेवा. चला, आता नेक्स्ट पॉईंट आहे इको, ज्याला आपण प्रतिध्वनी असे म्हणतो. इको म्हणजे काय? तर तुम्हाला फक्त मी यामध्ये MCQ सांगणार आहे. बघा, इको म्हणजे काय? एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी प्रतिध्वनी स्थळ म्हणजे इको पॉइंट जवळ तुम्ही मोठ्याने ओरडल्यानंतरच थोड्या वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो आणि अशा ध्वनीला आपण इको असे म्हणतो. हे आपण अनुभवलेलं पण आहे. तुम्ही इको पॉइंटला वगैरे व्हिजिट केला असाल किंवा ऐकला असाल तर त्यालाच आपण इको म्हणतो. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे तर तुम्हाला मी सांगेन. बघा, ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. कमीत कमी अंतर हे किती मीटर असले पाहिजे असा प्रश्न केलेला आहे. तर त्याचं उत्तर पुढे आपल्याला मिळते. बघा, 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग हा 344 मीटर प्रति सेकंद आहे. समजलं? आणि आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य आहे जे सुमारे 0.1 सेकंद असतं. त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्यांच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोचला तरच आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल. ओके. आता आपण ते पुढील सूत्राने काढायचं आहे. बघा, तुम्हाला हा बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. अंतर इक्वल टू वेग बाय काल. समजलं? आता वेग किती दिलेला आहे? 344 मीटर प्रति सेकंद मल्टिप्लाय जे आपल्या मेंदूत ध्वनीचे जे सातत्य राहतात ते किती आहे? 0.1 सेकंद. त्याने आपण मल्टिप्लाय केला तर ते किती आलं? 34.4 मीटर. आता पुढे काय दिले? सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर हे वरील अंतराच्या निम्मे म्हणजे किती? 17.2 मीटर असावे लागते. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 17.2 मीटर एवढा अंतर असायला पाहिजे. समजलं? तर हा तुमचा MCQ आहे. याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. समजलं? तर ही गोष्ट लक्षात असू द्या. आता पुढची गोष्ट आहे निनाद. निनाद निर्मिती म्हणजे काय? तर इथे दिलेला आहे बघा, डायग्राम पण दिलेला आहे आणि ते थोडक्यात दिलेला आहे बघा. इमारतीचे जे छत असतं व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. बघा, हे असे परावर्तित होतात आतल्या आतच. समजलं? हा गायक आहे आणि हा श्रोता जे आपण ऐकणार आहे. बघा, त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो आणि यालाच आपण निनाद म्हणतो. एकाच ध्वनी तरंगाच्या लगतच्या येण्यातील कालावधी कमी होत जातो आणि परावर्तित ध्वनी एकमेकांमध्ये मिसळून सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा ध्वनी खोलीत निर्माण होतो
आणि काही सार्वजनिक जे सभागृह आहेत तुम्ही पाहिलं असाल किंवा श्रोत्यांच्या बसण्याच्या जागा ध्वनीविषयक निकृष्ट ठरण्याचे कारण हे काय आहे? निनाद आहे. समजलं? फक्त एवढंच लक्षात ठेवा. याच्यावर काही प्रश्न अजूनपर्यंत आलेला नाही. फक्त हा पॉईंट एवढाच दिलेला आहे. नेक्स्ट आहे सोनार. याच्यावर प्रश्न आलेला आहे. बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत. मी सांगेन तेवढं करा. सोनार बघा, हे आहे सोनार तंत्र. सोनारचा तुम्ही जो लॉंग फॉर्म आहे ते लक्षात ठेवा. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. याचे लघुरूप म्हणजे काय आहे? सोनार. आता याचा उपयोग काय बघा, पाण्याखालील वस्तूंचे अंतर, दिशा, वेग, श्राव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग करून सोनार मोजते. कुठले ध्वनी लक्षात ठेवा? श्राव्यातीत म्हणजे कुठले? अल्ट्रासाऊंड. समजलं? हे महत्वाचं आहे. नेक्स्ट बघा, सोनारमध्ये प्रक्षेपक आणि शोधक असतात. हे लक्षात ठेवा. ते जहाजांवर किंवा बोटींवर बसवलेले असतात. प्रक्षेपक श्राव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो. हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात. ओके. समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून हे तरंग परावर्तित होतात आणि परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो. बघा, हे सोनार, हे जहाज आहे, हे प्रक्षेपक आहे. ओके. हे प्रक्षेपित स्पंद आणि हे परावर्तित स्पंद आहेत. हा समुद्र तळ आहे, पाणी आहे. एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त लक्षात ठेवा, श्राव्यातीत ध्वनी तरंगाचा यामध्ये उपयोग होतो आणि याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आता पुढे पण तुम्हाला सांगेन यात काय महत्वाचं आहे. पुढे दिलेलं आहे बघा, हे जे सोनार तंत्र आहे याचा उपयोग बघा, समुद्राची खोली काढता येते. याच्यावर MCQ बऱ्याचदा आयोगाने विचारलेला आहे. पाण्याखालच्या टेकड्या असतील, दऱ्या असतील, पाणबुड्या असतील, हिमनग किंवा बुडालेली जहाजे असतील तर इत्यादी शोधण्यासाठी याचा काय होतो? उपयोग होतो. तर याचा उपयोग कुठे कुठे होतो याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे आणि हे स्टेट बोर्ड मधून कव्हर होतो, हे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ, सेव्ह द गर्ल चाइल्ड. स्टेट बोर्ड मध्ये असे काही चार्ट्स आहेत, हे नेहमी लक्षात ठेवावे किंवा परिचय शास्त्रज्ञांचा. तर यामधून बऱ्याच गोष्टी आपल्याला पण शिकायला मिळतात किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असतात. त्यामुळे याला स्किप तुम्ही करायचं नाही. यातून देखील प्रश्न आपल्याला बरेच चुकतात किंवा कव्हर होतात. आता हे तुम्ही वाचा. ओके, हे तुम्ही वाचा. तुम्हाला माहिती आहे बेटी बचाओ हे याची एक योजना पण आपली आहे बघा. तर हे लक्षात ठेवा. हा PNDT ऍक्ट देखील तुम्ही बघून घ्या. एक्स्ट्रा माहिती यामध्ये दिलेला आहे, तर या गोष्टी बघून घ्या. चला नेक्स्ट आहे मानवीकरण. हा देखील खूप महत्वाचा चॅप्टर आहे. काय ते सब टॉपिक आपण म्हणतो ना, तो महत्वाचा आहे. ह्युमन इयर आणि ह्युमन आय. तर हे दोन्ही टॉपिक खूप महत्वाचे. समजलं? याच्यावर एक दिवस म्हणजे 1 वर्ष आड असं प्रश्न हा कायम असतोच. त्यामुळे तुम्ही हे करून ठेवा. छोटे चॅप्टर आहेत हे. बघा, मी तुम्हाला MCQ देईल. कान हे मानवाचे महत्वाचे इंद्रिय आहे. कानाने आपण ध्वनी ऐकतो. ध्वनी तरंग कानावर पडल्याने कानातील पडदा कंपित होतो व कंपनाचे विद्युत लहरीत रूपांतर होतं आणि मग हे श्रवणविषयक मज्जातंतूद्वारे मेंदूकडे काय होतात? प्रवास करतात. आता या कर्णाचे, आपल्या ह्युमन इयरचे 3 भाग पडतात. एक आहे बाह्य कर्ण, ज्याला आपण पिना म्हणतो. त्यानंतर मध्य कर्ण, मिडल इयर आणि आंतरकर्ण म्हणजे इनर इयर, असे 3 भाग पडतात. आता बघा, आपण प्रत्येकाचं कार्य बघूया. जो बाह्य कर्ण आहे त्यामध्ये काय बघा, ध्वनी तरंग एकत्र करून कर्ण नलिकेतून मध्य कर्ण पोकळीत पोहोचवतो. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज नरसाळ्यातून बाहेर पडावे तसे मध्य कर्णापर्यंत पोहोचतात. समजलं? तर मध्य कर्ण म्हणजे काय? मिडल इयर. बघा, मध्य कर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो. पडदा कुठे असतो? आपला मध्य कर्णात, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा माध्यमातील संपीडन पोहोचतो तेव्हा त्या पडद्याच्या बाहेरील दाब वाढतो आणि कानाचा पडदा आत ढकलला जातो. आणि जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो आणि पडदा बाहेरच्या बाजूला ढकलला जातो. आणि या प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे काय होतं? कंपन होतो. आपला जो पडदा आहे कानातील तो कुठे असतो? मिडल इयर मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आंतरकर्ण म्हणजे काय बघा, याचं कार्य बघू आपण. ध्वनीविषयक मज्जातंतूचा भाग आंतरकर्णाला मेंदूशी जोडतो. आंतरकर्णात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते, तिला कर्णावर म्हणतात. कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारली जाऊन ती मज्जातंतूद्वारे विद्युत संकेताच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात.
व नंतर मेंदू त्या संकेताचे काय करतो, विश्लेषण करतो. बेसिक माहिती दिलेली आहे, याच्यामध्ये काय MCQ आपल्याला मिळणार नाही. हा, फक्त आता ही गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगेन पुढे. तर हा आहे ह्युमन इयर. ओके, बघा, हा आहे कानाचा पडदा. कुठं असतो, मिडल इयर मध्ये. ओके, हा आहे बाह्यकर्ण, हा मध्य, लक्षात घ्या, आणि ह्या अंतर आहे. ओके, हा आहे कर्णावृत, आपण बघितलो. हे स्टेप, सर्वात लहान हाड आहे बघा कानातील. ओके, तुम्ही मला सांगा, बाहेरून आत क्रम सांगायचा आहे, कानातील जो हाडांचा क्रम आहे तो सांगायचा आहे कमेंटमध्ये. ओके, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर आपण आता काय बघूया, एक्झाम्पल्स जी दिलेली आहेत पुस्तकात, तर ती पाहूया. बघा काय दिलेलं आहे बघा. 1.5 किलो हर्ट्ज वारंवारिता व 25 सेंटीमीटर तरंग लांबी असलेल्या ध्वनीला 1.5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल, वेळ काढायचा आहे. वारंवारता दिलेली आहे 1.5 किलो, ती तुम्ही हर्ट्जमध्ये कन्वर्ट करून घ्या. तरंग लांबी म्हणजे लॅम्बडा दिलेला आहे. ओके, सेंटीमीटरचं मीटरमध्ये करून घ्या. अंतर दिलेलं आहे किलोमीटरमध्ये, मीटरमध्ये करून घ्या, आणि वेळ काढायचा. पहिला ध्वनीचा वेग काढून घ्या, कारण वारंवारिता आणि तरंग लांबी याची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, त्यामुळे वेग काढून घ्या. आणि वेग काढल्यानंतर मग याचा फॉर्म्युला वापरायचा आहे. वेळ इक्वल टू अंतर भागिले वेळ, तो किती येतो, 4 सेकंद. सिंपल आहे. अशा टाईपचे देखील MCQ ऑलरेडी येऊन गेलेले आहेत, भविष्यात परत येऊ शकतात. आता नेक्स्ट बघा, सोनारच्या सहाय्याने समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यानंतर 4 सेकंदनी प्रतिध्वनी प्राप्त झाला तर त्या ठिकाणी समुद्राची खोली किती असेल. आता त्यांनी दिलेला आहे समुद्रातील पाण्यामधील ध्वनीचा वेग. हा आपण बघितलेला होता, जो चार्ट मी तुम्हाला सांगितला त्यामधील असे आहे. आता हे सर्व काय आपल्याला पाठ नसते, तिथे आपल्याला आयोग हा ध्वनीचा वेग मेन्शन करेल. ओके, बघा, ध्वनीचा वेग दिलाय 1550 मीटर प्रति सेकंद. प्रतिध्वनी ऐकू येण्याचा कालावधी 4 सेकंद आहे. समजलं. ध्वनी तरंग समुद्राच्या तळापर्यंत जाण्यास लागलेला कालावधी 4/2 येणार आहे, बरोबर आहे. त्याच्या निम्म करावं लागेल आपल्याला 2 सेकंद. आणि मग अंतर इक्वल टू वेळ मल्टिप्लाय वेग, याचा फॉर्म्युला आपल्याला यूज करून आपल्याला अंतर काढावं लागेल, आणि ते किती येणार आहे, 3100 मीटर. समजलं. असं सिंपल आहे. फक्त जे आता मी पुस्तकात तुम्हाला फॉर्म्युले जे सांगितले त्या फॉर्म्युल्यावरच हे प्रश्न आहेत आणि हे सुटतात. फक्त तुम्ही व्यवस्थित ते लर्न केले पाहिजे, पाठ केले पाहिजे, फॉर्म्युले समजून घेतले पाहिजे, त्याचे युनिट्स पाहिले पाहिजे, कन्व्हर्जन्स तुम्हाला आले पाहिजे. बेसिक कन्व्हर्जन्स आहे, किलोमीटरचं मीटर, मीटरचं सेंटीमीटर, सेंटीमीटरचं मीटर करता आलं पाहिजे. सर्व युनिट्स हे एकाच सिस्टीममध्ये पाहिजे. समजलं. MKS SI सिस्टीम, SI मध्ये दिला असेल SI मध्ये कन्वर्ट करून घ्या, CGS मध्ये असेल तर CGS मध्ये कन्वर्ट करून घ्या. तुमचे ऑप्शन्स कशामध्ये आहेत त्याच्यावर तुम्ही ठरवायचं आहे. समजलं. चला, नेक्स्ट दिलेला आहे बघा. 1 सेंटीमीटर तरंग लांबी असलेला ध्वनी तरंग 340 मीटर प्रति सेकंद वेगाने हवेतून जात असल्यास ध्वनीची वारंवारता किती असेल, आणि तो ध्वनी मानवास ऐकण्याक्षम आहे का, हे विचारलेलं आहे. आता असा सेम क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. बघा, तरंग लांबी दिल्या सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये करा. ध्वनीचा वेग दिलेला आहे V इक्वल टू न्यू लॅम्बडा. ओके, हे लक्षात घ्या. आणि न्यू काढलं 34,000 हर्ट्ज. आता मानवास ऐकण्याक्षम आहे का असं विचारलेलं आहे. मला सांगा, जी मानवाची जी ऑडिबल रेंज आहे, ओके, ती आहे 20 to 20,000 हर्ट्ज. ही रेंज आहे. आणि आपला आन्सर काय आलेला आहे, 34,000 हर्ट्ज, जी की 20 किलो हर्ट्ज पेक्षा देखील जास्त आहे. आणि हे जास्त असल्यामुळे हा ध्वनी मानवास ऐकू येणार नाही. सिंपल आहे. समजलं. असा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे लक्षात घ्या. बघा, नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. सोनार तंत्रज्ञान पहिल्या महायुद्धात शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी विकसित केले गेले. हे तंत्रज्ञान हवेत पण वापरता येतं. वटवाघुळे याच तंत्रज्ञानाचा वापर करतात. समजलं. आणि वाटेतील अडथळ्यांची काय करतात, माहिती मिळवतात, आणि अंधारातही सहजपणे ते उडू शकतात. समजलं. चला, तर इथे आपला हा चॅप्टर संपतो, साऊंड. समजलं. आता आपण नेक्स्ट चॅप्टर कंटिन्यू करू, आणि हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. केमिस्ट्रीमध्ये येतो कार्बन. कार्बन बाबतीत बरेच प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. कार्बनची बेसिक माहिती असेल, आयोनिक बॉन्ड असेल, कोव्हॅलेंट बॉन्ड असेल, संयुगे असतील. समजलं. तर अशा पद्धतीचे काही रिॲक्शन्स असतील महत्वाचे, त्याचे उपयोग असतील, तर हे सर्व महत्वाचं आहे. हे म्हणजे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता आपण स्टार्ट करू. नेक्स्ट टॉपिक बघा. कार्बनची संज्ञा आपण C ने डिनोट करतो, कॅपिटल. याचा अणुअंक तुम्हाला माहिती आहे कार्बनचा किती आहे, 6 आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितले
मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पहिले 30 जे मॉलिक्युल्स आहेत त्याचे तुम्हाला ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर हे पाठ पाहिजे क्रमाने. ओके, चला बघा. कार्बनचा अणु वस्तुमान किती आहे तर 12. डबल करायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे कार्बनचा? तर ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हटलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? 2, 4. पहिली कक्षा, दुसरी कक्षा. समजलं? संयुजा काय आहे? 4 आहे. पाठ करा कार्बनची संयुजा 4 आहे. व्हॅलन्सी 4 आहे. आणि हा काय आहे? अधातू आहे. म्हणजे काय? नॉन मेटल. हे लक्षात असू द्या. तर ही कार्बन बाबतची काय आहे? बेसिक माहिती आहे. समजलं? चला आता परिचय शास्त्रज्ञाचा बघा परत आलेला आहे. जर्मन रसायनशास्त्रज्ञ कोण आहे? ओहलर. यांनी काय केलेलं आहे? अमोनियम सायनाइड या सेंद्रिय संयोगापासून युरिया संश्लेषित केला आणि तेव्हापासून असेंद्रिय संयोगापासून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय संयोगेही तयार केले आणि या सर्व संयोगामध्ये कार्बन हेच मुख्य मूलद्रव्य असल्याचे निष्पन्न झाले. म्हणूनच सेंद्रिय रसायनशास्त्रास कार्बनी संयोगाचे रसायनशास्त्र असे म्हटले गेले. समजलं? हे फक्त बेसिक लक्षात ठेवा. त्यानंतर आता कार्बनचा जो आढळ आहे, ऑकरन्स आहे, तो आपण बघूया. लॅटिन भाषेत कार्बो म्हणजे कोळसा. यावरून कार्बन हे नाव प्राप्त झालेलं आहे. आणि निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त व संयुगावस्थेत आढळतो. समजलं? मुक्त अवस्थेत कार्बन हा हिरा असेल, ग्राफाईट या अवस्थेत आढळतो. आता लक्षात घ्या. कार्बन डायऑक्साईड कार्बोनेटच्या स्वरूपात उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट असेल, मार्बल असेल, कॅलामाइन. आता बघा आपल्याला काय शिकायचं आहे यामध्ये. कॅलामाइनचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात घ्या कारण जोड्या लावायला हे येतं. ओके, ओल्स अँड मिनरल्स मध्ये हे विचारतं. कॅलामाइनचा फॉर्म्युला आहे ZnCO3. हा MCQ आहे, नोट करून घ्या. जीवाश्म इंधनेमध्ये काय तो दगडी कोळसा आहे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू असेल, कार्बन पोषद्रव्यमध्ये पिष्टमय पदार्थ, प्रोटीन्स असतील, फॅट असेल, नैसर्गिक धागेमध्ये कापूस, लोकर, रेशीम. समजलं? फक्त मला एक MCQ तुम्हाला सांगायचा आहे. कॅलामाइनचा फॉर्म्युला ZnCO3 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा विज्ञान कुकी बघूया आपण काय आपल्याला यामधून मिळतं का. पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे 0.27% कार्बन आहे. तो कार्बोनेट, कोळसा आणि पेट्रोलियम स्वरूपात आढळतो. तर वातावरणात असणाऱ्या कार्बनचे प्रमाण कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात 0.03% एवढं आहे. समजलं? महासागरांच्या तळाशी असलेल्या काही प्रकारच्या वनस्पती आहेत पाण्यातील, हे कार्बनचे रूपांतर कॅल्शियम कार्बोनेटमध्ये करीत असतात. समजलं? चला आता कार्बनचे गुणधर्म महत्वाचे आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. बघा कार्बनची अपरूपता ज्याला आपण ॲलोट्रॉपी म्हणतो. ॲलोट्रॉपी म्हणजे काय बघा, निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपात आढळतात आणि त्यांचे रासायनिक गुणधर्म हे सारखे असले तरी भौतिक गुणधर्म मात्र भिन्न असतात आणि मूलद्रव्यांच्या गुणधर्मालाच आपण काय म्हणतो? ॲलोट्रॉपी. समजलं? कार्बन प्रमाणे सल्फर असेल, फॉस्फरस असेल, ही मूलद्रव्ये सुद्धा अपरूपता दर्शवतात किंवा दाखवतात. आता यामध्ये आपण ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन बघूया. त्यातलं बघा 2 प्रकार पडतात. एक आहे क्रिस्टलाइन फॉर्म्स आणि दुसरा आहे ॲमॉर्फस. आता क्रिस्टलाइन फॉर्म्स मध्ये आपण बघूया की याचे जे गुणधर्म बघूया. याच्यावर प्रश्न आलेले आहेत, ऑलरेडी येऊन गेलेले आहेत बघा. स्फटिक रूपे म्हणजे काय? स्फटिक रूपातील अणूंची रचना ही नियमित व निश्चित असते. MCQ आहे, नोट करून घ्या. यांचे द्रवणांक व उत्कलनांक हे काय असतात? उच्च असतात. मेल्टिंग पॉईंट वगैरे सगळे हे काय असतात? हाय असतात. स्फटिक रूपातील पदार्थांना निश्चित भौमितिक रचना असते. जॉमेट्रिकल स्ट्रक्चर हे निश्चित असतं. तीक्ष्ण कडा असते, सपाट पृष्ठभाग असतात. हे देखील MCQ ऑलरेडी आलेला आहे. आता कार्बनची 3 स्फटिक अपरूपे आहेत. त्यामधला पहिला आहे हिरा, डायमंड. याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. तर हिरा बघा हा असा असतो, इथे दिलेले आहे इमेज. भारतामध्ये प्रामुख्याने हा कुठे आढळतो? गोवळकोंडा. गोवळकोंडा हे कुठं आहे? तेलंगणामध्ये. व पन्ना कुठे आहे? मध्य प्रदेश येथे सापडतो. भारताप्रमाणेच बाहेर कुठे जगात सापडतो बघा. दक्षिण आफ्रिका आहे, ब्राझील आहे, बेल्जियम आहे, रशिया, अमेरिका या देशांमध्ये देखील हिरा सापडतो. ही जनरल माहिती झाली, माहीत असावं आपल्याला पण. आता याची रचना जी आहे हिऱ्याची बघा, ही आहे हिऱ्यातील कार्बन अणूंची रचना. हे जे दिसतात ना डॉट, तर हे कार्बन आहेत, हे लक्षात घ्या. ओके, तर याच्या रचनेवर प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने बांधलेला असतो. हा MCQ आहे. सहसंयुज म्हणजे काय? कोव्हॅलंट बंधाने जोडलेला असतो किंवा बांधलेला असतो. लक्षात ठेवायचं आहे. कुठला बॉन्ड आहे? कोव्हॅलेंट. लक्षात ठेवा.
आणि या दृढ अशा त्रिमितीय रचनेमुळे हिऱ्यांना कठीणपणा प्राप्त होतो. रचना कशी त्रिमितीय, समजलं. हे 2 MCQ महत्वाचे आहेत. आता गुणधर्मामध्ये प्रश्न बघा काय सांगते मी तुम्हाला. हा शुद्ध हिरा हे तेजस्वी नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण पदार्थ आहे, माहिती आहे सर्वांना. ह्याची घनता बघा 3.5 ग्रॅम पर cm3, लक्षात ठेवा. द्रवणांक आहे 3500 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर ऑक्सिजनच्या सानिध्यात 800 डिग्री सेल्सिअसला हिरा तापवल्यास कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड शिवाय कोणतीही उत्पादिते तयार होत नाहीत. त्यानंतर कोणत्याही द्रावकात हा हिरा विरघळत नाही. कठीणच इतका असतो तो विरघळेल कसा. हिऱ्यावर आम्ल व आम्लारी यांचा काहीही परिणाम होत नाही. हिरा हा MCQ आहे बघा, विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. हा MCQ आहे. विद्युत सुवाहक असतो, विद्युत दुर्वाहक असतो, असं आयोग स्टेटमेंट टाकतो, त्यामुळे लक्षात घ्या. परत इतिहासात डोकावताना हे देखील वाचायचं आहे आपल्याला. भारत हा कोहिनूर या हिऱ्यामुळे प्रसिद्ध होता. हा हिरा गुंटूर, आंध्र प्रदेश येथील कोलगूर खाणीमध्ये 13व्या शतकात सापडला होता, ज्याचं वजन 186 कॅरेट इतके आहे. ओके, एकेकाळी असे म्हटलेलं आहे. चला नेक्स्ट बघा, त्याचा उपयोग. हिऱ्याचे उपयोग काय सर्वांनाच माहिती आहे, तरी पण आपल्याला वेगळं काय मिळतं का बघूया. काच कापण्याच्या किंवा खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात याचा उपयोग होतो. अलंकार तयार करण्यासाठी, हे तर सर्वांना माहिती आहे. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणामध्ये. ओके. हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात. ओके. तसेच हिऱ्यांचा उपयोग अवकाशात होतो. कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी. ओके, हे आपल्यासाठी वेगळं आहे, लक्षात ठेवा. समजलं. चला नेक्स्ट बघूया आता ग्राफाईट. ग्राफाईटवर पण प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. सांगेन तुम्हाला त्याची जी रचना आहे त्याच्यावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. बघा, नैसर्गिक स्वरूपात हा ग्राफाईट रशिया, न्यूझीलंड, अमेरिका व भारतात आढळतो. याचा शोध कोणी लावला बघा, निकोलस जॅक्स कॉन्टी, 1795 साली. समजलं. पेन्सिलमध्ये जे वापरले जाणारे लेड आहे हे ग्राफाईट आणि मातीपासूनच बनवलेलं असतं, लक्षात ठेवा. आता याची रचना बघू. ग्राफाईटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू हा इतर 3 कार्बन अणूसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना असते. हा MCQ आहे. डायमंडमध्ये 4 कार्बन, समजलं. इथे 3 कार्बन बघा जोडलेला असतं, त्याची रचना कशी असते, प्रतलीय षटकोनी, हे लक्षात ठेवा. आणि या ग्राफाईटचा स्फटिक हा अनेक पापुद्र्यांचा आणि किंवा अणूंच्या स्तरांचा बनलेला असतो. त्यानंतर आणखी एक लक्षात घ्या, ग्राफाईटच्या एका पापुद्र्याला ग्राफीन म्हणतात. ओके, चला. तर हे आहे ग्राफाईट मधील कार्बन अणूंची रचना आहे, समजलं. आता याचं गुणधर्म तुम्हाला माहीत असतील किंवा नसेल तर तुम्ही माहीत करून घ्यायचं आहे. बघा, निसर्गतः सापडणारे ग्राफाईट हे काळे असतं, मऊ असतं, ठिसूळ, गुळगुळीत असतं. हिरा कसा आहे, सर्वात कठीण पदार्थ आहे. मात्र ग्राफाईट काळे मऊ. आता लीड मध्ये आपण यूज करतो पेन्सिलमध्ये, ते ग्राफाईटच आहे बघा. ग्राफाईट मध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्यामुळे हे विद्युत वाहक आहे. हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. ग्राफाईट हा विद्युत सुवाहक आहे. हे MCQ लक्षात ठेवायचं आहे. थरांच्या रचनेमुळे कागदावर उमटण्याची क्षमता यामध्ये असते. याची घनता लक्षात ठेवा. बघा, हिऱ्यापेक्षा कमी आहे. हिऱ्याची 3.5 बघितलेली आपण, इथे किती आहे, 1.9 ते 2.3 ग्रॅम पर cm3. ग्राफाईट हे बहुतांश द्रावकात विरघळत नाही. ओके. आता याचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी, लक्षात ठेवा. कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी, तसेच पेन्सिलमध्ये देखील केला जातो. रंग पॉलिश यामध्ये देखील करतात आणि आर्क लॅम्प मध्ये देखील करतात. असे की पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे, समजलं. वंगण, कार्बन इलेक्ट्रोड, पेन्सिल, रंग पॉलिश, आर्क लॅम्प असे कीवर्ड तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट आहे फुलरिन. थर्ड आहे एलोट्रॉप. फुलरिन बघा, याच्यावर पण प्रश्न आलेला, याला आपण बकी बॉल असे म्हणतो. 360 लक्षात ठेवा. रचना बघा कशी आहे. हे देखील कार्बनचे अपरूप आहे, पण कमी प्रमाणात सापडतं. काजळीमध्ये, ताऱ्यांच्या आदल्यामधल्या जागातील ढगांमध्ये, तसेच भूगर्भाची बांधणी होतानाच्या मधल्या जागेत हे सापडतं. बकमिनिस्टर फुलरिन C60 हे फुलरिनचे पहिले उदाहरण आहे, लक्षात ठेवा. रिचर्ड बकमिनिस्टर फुलर या वास्तुशास्त्रज्ञाने केलेल्या गोलाकार घुमटाच्या रचनेवरून कार्बनच्या या अपरूपाला फुलरिन नाव दिलेलं आहे, समजलं. आणि C60 या फुलरिनच्या कार्बन अपरूपाच्या शोधासाठी हेरॉल्ड असेल, क्रोटो असेल, रॉबर्ट कर्ल असेल आणि रिचर्ड स्मॉले असेल यांना 1996 रसायनशास्त्राचं काय मिळालेलं, नोबेल मिळालेलं, समजलं. आता फुलरिनची काही उदाहरणे पण दिलेली आहेत बघा. C60 आहे, C70, C76 आहे.
C82 आहे, C86 आहे. ही आणखी काही उदाहरणे आहेत. समजलं? तर एवढं फक्त स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, हे फक्त लक्षात असू द्या. आता मी तुम्हाला सांगितलेलं क्रिस्टलाइन फॉर्म्स आपण पाहिलेले आहेत वर सर्व. आता आपण ॲमॉर्फस फॉर्म बघूया, ज्याला आपण अस्फटिकी अपरूपे असे म्हणतो. त्याचे काही गुणधर्म असतील, यामध्ये काय उदाहरणे येतात हे देखील पाहूया. याच्यावर पण देखील प्रश्न आलेले आहेत. बघा, स्फटिकी अपरूपे, ज्याला आपण नॉन क्रिस्टलाइन असे म्हणतो. बघा, यांची रचना मात्र नियमित नसते. हा MCQ आहे. त्यामध्ये दगडी कोळसा असेल, कोक असेल, तर ही याची रूपे आहेत. दगडी कोळसा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही जिओग्राफीमध्ये पण शिकलेला आहात. दगडी कोळसांचे प्रकार असतील, दगडी कोळसा कुठे आढळतो, किंवा त्याच्या बाबतीत जी बेसिक माहिती असेल ती तुम्ही जिओग्राफीमध्ये पण बघितलेलं आहात. पण सायन्समध्ये पण आपल्याला जेवढं दिलेलं आहे ते आपण कव्हर करू. बघा, हे एक जीवाश्म इंधन आहे. यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो. दगडी कोळशामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर थोड्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर हे पण असतात, लक्षात ठेवा. आणि हा स्थायू रूपात सापडतो. आता इथे 4 प्रकार आहेत. दगडी कोळशाचे जे 4 प्रकार आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजे. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर बघा, इथं पहिला दिलेला आहे पीठ. हा दगडी कोळशाचा पहिला बघा प्रकार दिलेला आहे. कोळसा तयार होतानाची जी पहिली पायरी आहे ती म्हणजे पीठ. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कार्बनचे प्रमाण 60% पेक्षा कमी असते. ओके ओके म्हणून यापासून काय होते, कमी उष्णता मिळते आपल्याला. लक्षात घ्या, 60% पेक्षा कमी कार्बनचे प्रमाण असते. दुसरा आहे लिग्नाईट आहे. लिग्नाईटमध्ये कार्बनचे जे प्रमाण आहे ते 60 ते 70% असतं, हे लक्षात घ्या. कोळसा तयार होण्याची दुसरी पायरी म्हणजे लिग्नाईट. बिट्युमिनस, यामध्ये कार्बनचे प्रमाण 70 ते 90% असतं. समजलं? तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर अँथ्रासाइट, कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणून अँथ्रासाइट ओळखला जातो. तर हा MCQ आहे, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. शुद्ध स्वरूप कुठला आहे, त्या अँथ्रासाइट. हा कोळसा कठीण असून यात कार्बनचे प्रमाण 95% आहे. समजलं? कार्बनच्या प्रमाणानुसार लक्षात ठेवा. पहिला अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाईट आणि पीठ. हे पहिला 4 प्रकार आहे, ते लक्षात ठेवा. ओके, आणि मग त्यामध्ये कार्बनचे प्रमाण लक्षात ठेवा. त्यानंतर चारकोल. दुसरा आहे चारकोल. प्राण्यांपासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे असतील, शिंगे इत्यादीपासून हे तयार करतात. तसेच वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होतो. समजलं? आता कोळशाचे उपयोग सर्वांना माहिती आहे. आपल्याला इतर जर कुठलं नवीन मिळालं तर ते लक्षात ठेवूया. कारखान्यात आणि घरामध्ये करतात. कोल गॅस, कोल तार मिळवण्यासाठी करतात. विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रात करतात. जलशुद्धीकरण तसेच सेंद्रिय पदार्थाच्या शुद्धीकरणासाठी याचा वापर करतात. तिसरा आहे कोक. कोक म्हणजे काय बघा, आता दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक म्हणतात. कोकचे आता उपयोग बघूया. घरगुती इंधन, क्षपनकारक म्हणून याचा वापर करतात. आता हा MCQ आहे बघा, मी सांगते. वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस याचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. वॉटर गॅस म्हटलं बघा, वॉटर गॅस म्हटलं की कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन, लक्षात ठेवा. आणि प्रोड्युसर गॅस म्हटलं, प्रोड्युसर गॅस तर हे कशात मिळतं बघा, कार्बन मोनॉक्साईड प्लस आपलं नायट्रोजन N2. समजलं? तर हे लक्षात असू द्या. या वायुरूप इंधनाच्या निर्मितीत कोकचा काय होतो, उपयोग करतात. चला, आता नेक्स्ट आपण पाहूया हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स तुम्ही ऐकला असाल, हे सुद्धा खूप महत्वाचा पॉइंट आहे. मूलभूत सेंद्रिय संयुगे, बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बघा, बहुतेक सेंद्रिय संयुगात कार्बन सोबत हायड्रोजन हे मूलद्रव्य समाविष्ट हे असतेच. आणि ही मूलभूत सेंद्रिय संयुगे मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात आणि याला आपण हायड्रोकार्बन्स. हायड्रोजन प्लस कार्बन नावातच आहे. समजलं? आता कार्बनचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते 2-4, म्हणून कार्बन अणूच्या दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन मिळाले तर शेवटच्या कक्षेतील अष्टक पूर्ण झाल्याने त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण जवळच्या निष्क्रिय वायू. निष्क्रिय वायू म्हणजे कुठला, आपला नोबेल गॅस असेल, इनर्ट गॅस असेल, कुठला आहे जवळचा तर निऑन आहे 2-8. समजलं? याप्रमाणे ते स्थिर होतं. त्यामुळे कार्बनची संयुजा ही 4 आहे. मात्र हे होताना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न होता काय होते, भागीदारी होते. म्हणजे तो दुसऱ्या कार्बन सोबत अथवा दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूसोबत 4 सहसंयुज बंध तयार करू शकतो. सहसंयुज म्हणजे कुठला, कोव्हॅलंट बॉन्ड. समजलं? आणि जेव्हा कार्बन प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन अशा प्रकारे 4 हायड्रोजन अणूबरोबर 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करून 4 CH बंध तयार करतो, तेव्हा मिथेन हा रेणू तयार होतो. इथे दिलेला आहे बघा. ओके, मिथेन.
आता संयुगाचे जे गुणधर्म आहेत ते आपण बघूया. याच्यावर पण प्रश्न येऊन गेलेले आहेत. बघा, याचं जे द्रवणांक आणि उत्प्लवनांक आहे ते कमी असतो. तसेच पाण्यात हे अद्रावणीय असतात, सेंद्रिय द्रावकात द्रावणीय असतात. समजलं? उष्णता आणि विद्युत यांचे प्रमाण काय असतं? कमी प्रमाणात हे वाहक असतात. आता आपण बघूया सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर याच्या डेफिनेशन्स असतील किंवा याचे एक्झाम्पल्स असतील तर हे बऱ्याचदा विचारलेलं आहे. बघूया. कार्बन अणू एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दाखवतो. तो इतर कार्बन अणूसोबत सहसंयुग बंध तयार करून कार्बन अणूंची एक शृंखला तयार करतो. आता ही शृंखला म्हणजे बघा यामध्ये प्रकार आहे. ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो, ओके, सिंगल बॉन्ड असतो, त्यांना आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. तर या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये जी उदाहरणे दिलेली आहेत ती लक्षात ठेवा. इथेन आहे म्हणजे CH3 किंवा प्रोपेन आहे, लक्षात ठेवा. तर ही उदाहरणे. काही हायड्रोकार्बनमध्ये 2 कार्बन अणूमध्ये बहुबंध असतो. बहुबंध हा दुहेरी किंवा तिहेरी असतो. आणि ज्या हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बहुबंध असतो त्यांना तुम्ही अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणा. त्यामध्ये इथिन आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवा. इथाईन आहे, प्रोपीन आहे, प्रोपाईन आहे. म्हणजे अल्कीन आणि अल्काइन्स हे सर्व डबल अँड ट्रिपल बॉन्डमध्ये येतात आणि अल्केनमध्ये सिंगल बॉन्ड. समजलं? एवढं गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण बघूया कार्बन डायऑक्साईड, त्याच्या बाबतीत थोडीशी माहिती, त्याचे गुणधर्म, त्याचे उपयोग, त्याची बेसिक माहिती हे आपण आता पाहूया. बघा, कार्बन डायऑक्साईडचे रेणूसूत्र आहे CO2, रेणू वस्तुमान आहे 44. लक्षात ठेवा, पाठ करा. द्रवणांक आहे -56.6 डिग्री सेल्सिअस आणि हा मुक्त स्वरूपात आढळतो हवेमध्ये. उच्च श्वासा वाटे बाहेर पडणाऱ्या हवेत सुमारे 4% कार्बन डायऑक्साईड असतो. खडू असेल, शहाबादी फरशी असेल यामध्ये CO2 संयुग अवस्थेत आढळतो. लाकूड, कोळसा या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातूनही हा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. समजलं? आता याचे रासायनिक गुणधर्म आपण बघूया. रासायनिक गुणधर्म बघा, सोडियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणातून कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास आपल्याला सोडियम कार्बोनेट मिळते. तर ही रिॲक्शन आहे. समजलं? बघा, सोडियम कार्बोनेट म्हणजे आपला हा धुण्याचा सोडा किंवा आपण याला वॉशिंग सोडा असे देखील म्हणतो. ओके, फॉर्म्युले लक्षात ठेवा वॉशिंग सोडाचा Na2CO3. त्यानंतर या सोडियम कार्बोनेटच्या पाण्यातील द्रावणातून CO2 परत पाठवला असता सोडियम बायकार्बोनेट मिळतो. बायकार्बोनेटचा फॉर्म्युला आहे NaHCO3. याला आपण बेकिंग सोडा असे म्हणतो. ओके, बेकिंग सोडाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे आपण खायचा सोडा म्हणतो, खाण्याचा सोडा NaHCO3. ओके, तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता याचे उपयोग बघूया आपण. या उपयोगावर प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत, येऊन गेलेले आहेत, परत येऊ शकतात. फसफसणारी जी शीतपेय आहेत त्यामध्ये याचा उपयोग होतो. तसेच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थामध्ये थंड करण्यासाठी, तसेच सिनेमा व नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी यामध्ये उपयोग होतो. अग्निशामक यंत्रात याचा उपयोग होतो. समजलं? कॉफीमधून कॅफीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप CO2 चा उपयोग होतो. द्रावक म्हणून द्रवरूप CO2 चा उपयोग अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्राय क्लिनिंगमध्ये उपयोग होतो. तसेच हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वनस्पती हे प्रकाश संश्लेषणासाठी, फोटोसिंथेसिससाठी करतात. ओके, हे सर्व बेसिक उपयोग आहेत. चला, आता फायर एक्सटिंग्विशर जे आहे, अग्निशामक यंत्र, यामध्ये मी तुम्हाला फक्त एक MCQ सांगणार आहे. बघा, या अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते. तर हे MCQ लक्षात ठेवा. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3, जो आपला बेकिंग सोडा आहे तो. समजलं? त्यानंतर इथे लक्षात घ्या, CO2 अग्निशामके ही क्षरण न होणारी व वीज प्रवाह प्रतिबंधक असतात. त्यानंतर CO2 अग्निशामके ही लहान प्रमाणातील आग विझवण्यासाठी देखील वापरतात. लक्षात ठेवा, हे यामध्ये कुठला वायू असतो तो कार्बन डायऑक्साईड असतो, हे लक्षात ठेवा बेसिक. समजलं? चला, आता नेक्स्ट बघूया आपण मिथेन. मिथेन सुद्धा खूप महत्वाचं आहे, ज्याचं रेणूसूत्र आहे CH4, रेणू वस्तुमान आहे 16. याचा आढळ बघूया आपण. नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% हा मिथेन आढळतो. त्यानंतर जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थित होणाऱ्या विघटनातून देखील हा निर्माण होतो. बायोगॅसमध्ये देखील मिथेन असतो. लक्षात घ्या, हा MCQ आहे. कोळशांच्या खाणीमध्ये देखील मिथेन आढळतो. तसेच दलदलीच्या पृष्ठभागावर देखील हा वायू आढळतो, म्हणून याला मार्श गॅस असे म्हणतात. मार्श गॅस कशाला म्हणतात, कोणाला म्हणतात, तर मिथेनला. लक्षात ठेवा. दुसरं बघा, प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण
300 डिग्री सेल्सिअसला निकेल्या उत्प्रेरकाच्या उपस्थित तापवल्यास मिथेन वायू तयार होतो. शुद्ध स्वरूपातील मिथेन नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपाताने मिळवता येतो. ओके. आता याचे भौतिक गुणधर्म, द्रवणांक आहे, उत्क्लनांक आहे, एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. एवढं डिटेलमध्ये काही विचारत नाहीत. हा रंगहीन आहे. तसेच या द्रवरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, हे लक्षात ठेवा. कारण स्टेटमेंटमध्ये ते देऊ शकतात की जास्त असते, कमी असते. तर काय आहे, पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. त्यानंतर मिथेन पाण्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात द्रवणीय असतो. तर गॅसोलीन, इथर, अल्कोहोल यासारख्या सेंद्रिय द्रावकामध्ये तो जास्त द्रावणीय असतो. कक्ष तापमानाला हा वायू अवस्थेत आढळतो किंवा असतो, हे लक्षात असू दे. आता याचे रासायनिक गुणधर्म आपण बघूया. ओके. मिथेन हा अतिशय ज्वालाग्राही आहे आणि तो जळताना काय होतं, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर ज्योत मिळते आणि या अभिक्रियेतून 213 किलो कॅलरी पर मोल एवढी उष्णता बाहेर टाकली जाते आणि मिथेन हा वायू पूर्णतः काय होतो, जळतो. तर ही आहे रासायनिक. त्यानंतर क्लोरिनेशन. क्लोरिनेशन म्हणजे काय, रिॲक्शन विथ क्लोरीन. ओके. बघा, CH4 प्लस Cl2 गिव्ह CH3Cl. ओके. तर याला आपण काय म्हणतो, मिथिल क्लोराईड, क्लोरोमिथेन. समजलं. तर हे तयार होतं. चला नेक्स्ट बघा, मिथेनचे उपयोग बघा काय दिलेले आहेत. वस्त्रोद्योग असेल, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग असेल, पेट्रोल शुद्धीकरणामध्ये देखील याचा उपयोग होतो. तसेच लहान लांबीत हायड्रोकार्बन असल्यामुळे मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या CO2चे प्रमाण खूप कमी असतं, म्हणून याला घरगुती इंधन म्हणून पण वापर करतात. त्यानंतर इथॅनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथिल क्लोराईड, तसेच अमोनिया, ऍसिटिलीन या कार्बनी संयुगाच्या निर्मितीसाठी देखील याचा उपयोग होतो. तर याचा बघा शोध कोण हे केलेला आहे बघा, अलेक्झांड्रो वोल्टा यांनी काय केलं, दलदलीतील वायूचा अभ्यास करताना या मिथेन वायूचा काय लागला, शोध लागला. आता बायोगॅस संयंत्र याच्यामध्ये आपण बघूया MCQ काय मिळतो का. हे जे बायोगॅस आहे, तुम्हाला माहिती आहे बायोगॅस कसा तयार होतो. तुम्ही आता खेडेगावात किंवा गावी जर बघितला असाल तर ह्या बायोगॅसच्या अजून म्हणजे यूज करतात लोक. ओके. आणि सर्वात हे स्वस्त असा इंधनचा पर्याय आहे बायोगॅस. समजलं. सिटीमध्ये काय याचा उपयोग होत नाही, कारण खेडेगावामध्येच हे कारण जनावरांचं शेण, पाला पाचोळा, ओला कचरा यापासून ते करतात. ओके. बघा, बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन आहे आणि वीज निर्मितीसाठी सुद्धा हा वापरला जातो. यामध्ये 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग हा कार्बन डायऑक्साईडचा असतो. लक्षात ठेवा, बायोगॅसमध्ये 55 ते 60% भाग हा मिथेनचा असतो आणि उर्वरित कार्बन डायऑक्साईड. शिवाय हे वापरासाठी अधिक सोयीचे इंधन तर ठरते. शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होते. समजलं, याचा उपयोग आहे. आता याची निर्मिती पण दिलेली आहे बघा. ही निर्मिती प्रक्रिया विनॉक्सी आहे, अनएरोबिक. लक्षात ठेवा, MCQ आहे. 2 टप्प्यामध्ये घडून येते. एक म्हणजे आम्ल निर्मिती आणि मिथेन वायू निर्मिती. आम्ल निर्मितीमध्ये काय होतं, कचऱ्यातील जैव विघटन योग्य जटिल सेंद्रिय संयुगावर जीवाणू अभिक्रिया करतात व सेंद्रिय आम्ल तयार करतात. त्यानंतर मिथेन वायू निर्मिती बघा, सेकंड टप्पा काय आहे, मिथॅनोजेनिक जीवाणू सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू बनवतात. बघा, CH3COOH, CH4CO2. आता हे माहिती मिळवा म्हटलं, हे काय आपल्याला महत्वाचं नाही. चला, आता इथून जे आहे माहित आहे का तुम्हाला, हा नेक्स्ट चॅप्टर आहे पदार्थ आपल्या वापरातील. तर आपण हे नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके. तर आतापर्यंत आपण या पार्टमध्ये जवळपास 3 चॅप्टर पाहिलेले आहेत, जे की खूप महत्वाचे आहेत. 2 फिजिक्सचे आणि एक आपला केमिस्ट्रीचे. आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया, कारण लेक्चर ऑलरेडी 1 तासाचं झालेलं आहे. ओके. कारण चॅप्टर्स पण बरेच मोठे आहेत आणि महत्वाचे पण आहेत, त्यामुळे आपण ते डिटेलमध्ये सर्व बघत आहे. तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. थँक्यू.